नमस्कार मित्रांनो. इंडियन नेव्हीची अतिशय चांगली अशी संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन या स्कीम या या बॅनरखाली. तर तुम्हाला माहिती आहे, इंडियन नेव्ही हा आपल्या इंडियन आर्म्ड फोर्सेसचा अतिशय महत्त्वाचा अविभाज्य अंग आहे. त्याच्यामध्ये सध्या 2019च्या शेवटी विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार 67,252 ॲक्टिव्ह पर्सनल आणि 75,000 रिझर्व्ह पर्सनल काम तिकडे करतात नेव्हीमध्ये. तुम्हाला माहिती आहे, नेव्ही हा मोर दॅन जॉब, तो एक राष्ट्रप्रेम आणि इंडियन प्रोटेक्शन ऑफ द कंट्री याचा अतिशय महत्त्वाचा अविभाज्य अंग आहे. हे जे फोटोज आहेत ते पाहिल्यानंच आपल्या लक्षात येतं की नेव्ही किती महत्त्वाचं काम करते आणि किती ग्लॅमरस लाईफ असू शकतं नेव्हीमध्ये काम करताना. धोका बेसिकली आहेच शत्रूशी सामना करताना, परंतु भारतासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची आपल्याला संधी मिळते. हा अतिशय महत्त्वाचा भाग नेव्हीमध्ये गेल्यानंतर आपल्याला साध्य करता येतो. या इंडियन नेव्हीमध्ये जी सध्या अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे ती ग्रॅज्युएट BE-BTech इंजिनिअरिंगला आत्ता फायनल वर्षाला असलेले आहे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग पूर्ण झालेले अशा लोकांसाठी अतिशय उत्कृष्ट संधी आहे. त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया. इकडे वेबसाईटवर गेल्यानंतर आपण जेव्हा ॲप्लिकेशन विंडो फॉर SSC एंट्री जानेवारी 2026 ST26 कोर्स लाईव्ह फ्रॉम 8 फेब्रुवारी टू 25 फेब्रुवारी, ही जी डाउनलोड ॲडव्हर्टिजमेंट करतो याच्यामधून आपल्याला सगळी माहिती कळते. जेव्हा आपण डाउनलोड ॲडव्हर्टिजमेंट करतो तेव्हा आपल्याला ही फाईल मिळते. याच्यामध्ये बघा, इन्व्हाइट ॲप्लिकेशन्स फॉर शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स फॉर व्हेरियस एंट्रीज जानेवारी 2026 ST26 कोर्स. याच्यामध्ये अप्लाय ऑनलाईन फ्रॉम 8 फेब्रुवारी आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 25 फेब्रुवारी. याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये जे अपॉर्च्युनिटीज आहेत, एक्झिक्युटिव्ह ब्रँच GSX हायड्रो कॅडर BE-BTech एनी डिसिप्लिन मिनिमम 60% मार्क्स. याच्यामध्ये वॅकन्सी 60 आहेत. याच्या वयाची जी बातमी आहे, वयाची जी अट आहे ती इकडे लिहिलेली आहे, तुम्ही ह्या अवश्य वाचा डिटेल्समध्ये. त्यानंतर पायलट जे आहे, ब्रँच कॅडर पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, ऑब्झर्वर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोलर ATC, BE किंवा BTech एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क्स. Candidates must have 60% aggregate marks in class 10th, 11th and minimum 60% marks in English in class 10th and 11th. Service, pilot service, naval air operations officer, observer 22, air traffic controller 18. अशा या अपॉर्च्युनिटी आहेत. लॉजिस्टिक्समध्ये BE-BTech एनी डिसिप्लिन विथ फर्स्ट क्लास or MBA with first class or BSc BCom BSc IT with first class along with PG diploma in finance, logistics, supply chain management and material management or MCA MSc IT first class. 28 opportunities. एज्युकेशनमध्ये 60% मार्क्स MSc मॅथ्स कॉर्पोरेशन रिसर्च विथ फिजिक्स इन BSc, 60% मार्क इन MSc फिजिक्स अप्लाइड फिजिक्स अँड विथ मॅथ्स इन BSc, MSc chemistry with physics in BSc, BE-BTech with minimum 60% marks in mechanical engineering, BE-BTech with minimum 60% marks in electrical, electronics and communication engineering, 60% marks in MTech from a reputed university institute in thermal or production engineering, machine design, communication systems engineering, electronics and communication engineering, VLSI, power system engineering. याच्यामध्ये बेसिकली सांगण्याचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या ब्रँचेस आहेत, एक्झिक्युटिव्ह ब्रँच GSX हायड्रो कॅडर, पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन्स, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग ब्रँच जनरल सर्व्हिस, इलेक्ट्रिकल ब्रँच जनरल सर्व्हिस, नेव्हल कन्स्ट्रक्टर, यांच्या कामाच्या स्वरूपानुसार टेक्निकल ब्रँच, एज्युकेशन ब्रँच असे त्यांचे सिग्रिगेशन केलेले आहेत. आणि एक्झिक्युटिव्ह ब्रँचमध्ये ABCDE या 5 पदं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात आपल्या जवळजवळ 145 की 150 जागा उपलब्ध आहेत. एज्युकेशन ब्रँचमध्ये 15 जागा उपलब्ध आहेत. आणि हे जे टेक्निकल ब्रँच आहे शेवटची, इंजिनिअरिंग ब्रँच, इलेक्ट्रिकल ब्रँच आणि नेव्हल कन्स्ट्रक्टर, याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 101 जागा उपलब्ध आहेत. आता याचा जो वयाचा जो पात्रता आहे ती या बाजूला उजव्या बाजूला लिहिलेली आहे, ते अवश्य वाचा. त्यानंतर या नोट्स आहेत त्या तुमच्यासाठी आहेत, त्या वाचा. याच्यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही कारण स्पेसिफिक डिटेल्स त्यांनी मागितलेले आहेत. NCCC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% कट ऑफमध्ये रिलॅक्सेशन दिलं जाईल. आता अप्लाय कोण करू शकतं? फायनल सिलेक्शन विल बी सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ द सर्टिफिकेट बाय DG NCC, कन्सर्ट NCC अनफिट फॉर इट्स व्हॅलिडिटी एक्सेट्रा. हू कॅन अप्लाय? कॅन्डिडेट्स जे ग्रॅज्युएशन करतायत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि 60% मिनिमम मार्क्स इन ॲग्रिगेट आहे ज्यांच्या किंवा इक्विव्हॅलंट CGPA, ते अप्लाय करू शकतात. युनिव्हर्सिटी फॉर द अबोव मेन्शन्ड शुड बी इन्कॉर्पोरेटेड बाय अन ॲक्ट ऑफ सेंट्रल और स्टेट लेजिस्लेचर इन इंडिया और अदर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश्ड बाय ॲक्ट ऑफ पार्लिमेंट और
declared to be deemed as universities or autonomous universities under UGC Act 1956, IIT Act 1961, AICTE Act 1987, NITSER Act 2007 and IIIT Act 2014. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स ज्यांनी इंजिनिअरिंगमधून 60% मार्क्स मिनिमम ॲग्रिगेट किंवा इक्विव्हॅलंट CGPA असलेली डिग्री घेतलेली आहे ते अप्लाय करू शकतात. आता हे जे कॉलेज आहेत, ज्या कॉलेजमधून त्यांनी किंवा युनिव्हर्सिटीमधून किंवा इन्स्टिट्यूटमधून ते पासआउट झालेत ते रेकग्नाइज असले पाहिजेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर इंजिनिअरिंग डिग्री इक्विव्हॅलंस सर्टिफिकेट फ्रॉम असोसिएट ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश्ड अंडर AIU Act 1973 कॅन अप्लाय. Note, candidate will be required to fulfill the education qualification stipulated above before joining INA. INA इझिमाला केरळामध्ये आहे बाय जानेवारी 2026. हे म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये अप्लाय करतो तेव्हा याची जे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो जानेवारी 2026 मध्ये सिलेक्शन झालं इन केस, तर INA इझिमाला ज्या केरळला जॉईन व्हायच्या आधी तुम्ही ते क्लिअर केलेलं असलं पाहिजे. हे जर केलं नसेल तर तुमचं जे पोस्टिंग आहे ते नल अँड व्हॉइड होऊ शकतं. All the SSB recommended candidates should be required to inform their final result of respective degree to Indian Navy officer@navy.gov.in before 20 डिसेंबर 2025. आता याच्यामध्ये दुसऱ्या नोट्स आहेत. ओनली वन ॲप्लिकेशन, कॅन्डिडेट एकच ॲप्लिकेशन करू शकतो. आणि त्यानंतर candidates must indicate their preference for other branches cadres also if they wish to be considered for those branches. म्हणजे जेव्हा आपण एका पोस्टसाठी अप्लाय करतो तेव्हा बाकीच्या ज्या प्रायोरिटीज आहेत किंवा प्रेफरन्स आहेत ते पण आपण मेन्शन करू शकतो त्याच्यामध्ये. कॅन्डिडेट्स विल नॉट बी कन्सिडर. तुम्ही जर एखादी दुसरी ब्रँच किंवा कॅडर प्रिफर केला नसेल तर त्यामुळे तुमचं कॅन्डिडेटचे मान्य करण्यात येणार नाही. Pilot allowance, NADO allowance of 31,250 will be admissible to candidates after successful completion of training. Candidates are advised to ascertain their eligibility of branch cadre with respect to applicable medical standards prior to indicating their preference. Indian Navyचे जे काही मेडिकल स्टँडर्ड्स आहेत ते आपण जर ते जर आपण फुलफिल करू शकत असू तरच अप्लाय करा. इक्विव्हॅलंट स्ट्रीम BE BTechचे क्वालिफिकेशन अदर दॅन मेन्शन वर मेन्शन केल्याशिवाय कोणतीही इक्विव्हॅलंट स्ट्रीम ग्राह्य धरण्यात येणार नाही. मेडिकल हाईट आणि याचे जे रूल्स आहेत, नियम आहेत त्यांचे, मेडिकल स्टँडर्ड्स अँड रिलॅक्सेशन हाईट अँड वेट रेशो, प्लीज त्यासाठी ह्या जे जॉईन इंडिया navy.gov.in वर इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ती मिळेल जाईल. टर्म्स टेन्युअर ऑफ कमिशन ही इनिशियली शॉर्ट सर्व्हिस कमिशन इनिशियली 12 वर्षासाठी असेल आणि ते एक्सटेन्शन 2 वर्षाचं मिळू शकेल तुम्हाला. सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल, सिलेक्शन शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स ही तुमचे जे मार्क्स आहेत ग्रॅज्युएशनचे ते नॉर्मलाइज करून त्याच्यानुसार केले जाईल. आणि या क्वालिफाईंग डिग्रीमधले ज्या मार्क्स असेल ते त्याचे जे नॉर्मलाइज CGPA किंवा मार्क्सचे जे कन्वर्जन आहे त्याचे जे डिटेल्स आहेत फॉर्म्युला तो तुम्हाला या जॉईन इंडियन navy.gov.in/file/normalization.pdf इथे मिळेल. BE BTech तुम्ही जर कंप्लीट केलं असेल किंवा फायनल इयरमध्ये असाल तर 5व्या सेमिस्टरपर्यंतचे मार्क्स तुम्हाला SSBच्या शॉर्ट लिस्टिंगसाठी कन्सिडर केले जातील. हे सगळे डिटेल्स तुम्ही अवश्य पहा. ईमेल आणि मोबाईल नंबर असे फॉर्म अप्लाय करताना द्या की जे तुमच्याकडे 1-1.5 वर्ष तुमच्याकडे त्याचा ॲक्सेस राहील, कारण बऱ्याच वेळा ईमेलवर किंवा मोबाईलवर जो इन्फॉर्मेशन देण्यात येते ते आपल्या जवळ पोहोचत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. चेंज ऑफ SSB सेंटर फॉर इंटरव्ह्यू इज नॉट परमिसिबल. तुम्हाला एकदा सेंटर अलोकेट झालं तुमच्या परफॉर्मन्सनुसार आणि मेरिट लिस्टनुसार तर ते तुम्हाला चेंज करता येणार नाही. त्यानंतर SSB डेटचे जे चेंजेस असतील, रिव्हिजन्स असतील त्या फक्त ईमेलवर आणि ईमेलवर तुम्हाला कळवल्या जातील. बाकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ नका. कॉम्पेन्सेशन या SSB इंटरव्ह्यूच्या वेळेस जर तुम्हाला काही दुखापत झाली, जखम झाली तर त्याचं कोणतेही कॉम्पेन्सेशन तुम्हाला देण्यात येणार नाही. SSB इंटरव्ह्यूसाठी जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा AC3 टियरचा जो खर्च आहे रेल्वेचा तो तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला कॅन्डिडेट्स SSB इंटरव्ह्यूला येतात तेव्हा त्याच्याबरोबर तुमच्या पासबुकचे किंवा चेकचा कॅन्सल चेक घेऊन या, जेणेकरून हे जे AC3 टियर रेल फेअर आहे तो तुम्हाला देण्यात येऊ शकेल. डिटेल SSB प्रोसिजरचे डिटेल्स तुम्हाला जॉईन इंडियन navy.gov.in वर मिळतील. मेरिट लिस्ट ही अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज आणि मेडिकल क्लिअरन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह एंट्री केल्यानंतरच होईल. कॅन्डिडेट्स जेव्हा मेडिकल एक्झामिनेशनमध्ये फिट होतील त्यानंतर मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. किंवा ट्रेनिंग जे आहे कॅन्डिडेट्स सब लेफ्टनंट या पदावर त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन INA इझमाला रिपोर्टिंग तिकडे केल्यानंतर होईल. अनमॅरिड सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, कॅन्डिडेट्स मेल किंवा फिमेल ज्या आहेत त्या
लग्न नसलेल्या अविवाहित असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर अशी कोणी चुकीची माहिती दिली किंवा कोर्स चालू असताना किंवा या डिप्युटेशनमध्ये तुम्ही जर मॅरेज केलं तर तुमचं पोस्टिंग हे नल अँड व्हॉइड होईल, हे अगदी क्लिअरपणे इकडे लिहिलेलं आहे. तुम्ही जर इनिशियल ट्रेनिंग किंवा कोर्स चालू असताना प्रोबेशनरी पिरियडमध्ये जर रिझाईन केलं किंवा निघून गेलात तर जो खर्च झालेला आहे, कॉस्ट ऑफ ट्रेनिंग इन होल ऑर इन पार्ट तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. प्रोबेशन पिरियड हा SSC NAIC ऑफिसरसाठी 3 वर्षाचा आहे आणि ऑफिसर अदर ब्रँचेस जे आहेत कॅडर त्याच्यासाठी 2 वर्षाचा आहे. प्रोबेशन हा डेट ऑफ ग्रँट ऑफ रँक ऑफ सब लेफ्टनंट तेव्हापासून सुरू होईल आणि 3 वर्षानंतर संपेल तो SSC NAIC साठी, आणि बाकीच्या ब्रँच आणि कॅडरसाठी तो 2 वर्षानंतर संपेल. प्रोबेशन नंतर जर तुमचा परफॉर्मन्स अनसॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला डिस्चार्ज करण्यात येईल. पे आणि अलाउन्स आणि ग्रुप इन्शुरन्स, ग्रॅज्युइटी, लिव्ह एंटायटलमेंट, ड्युटीज ऑफ ऑफिसर्स हा सगळ्या नेव्हीच्या स्टँडर्डनुसार असतील. तुमचं सुरुवातीचं जे सॅलरी आहे सब लेफ्टनंट पदावर ते 1,10,000 रुपये प्रति महिना एवढी असेल. आता अप्लाय कसं करायचं? जॉईन indiannavy.go.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तिकडे आपण जो फॉर्म फिलिंग करण्याचा आपण ते पाहणार आहोत आत्ता थोडक्यात. तिकडे गेल्यानंतर फॉर्म फिल करायचं आहे. आपले डॉक्युमेंट जे आहेत ते स्कॅन कॉपीज, आपल्या फोटोच्या स्कॅन कॉपीज, आपल्या सर्टिफिकेटच्या स्कॅन कॉपीज वाचता येतील अशा पाहिजेत. जर त्या वाचता येत नसतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन एकदा सबमिट केल्यानंतर ते तुम्ही परत चेक करा फायनली सबमिट करण्याच्या आधी, कारण एकदा सबमिट झालं, ॲप्लिकेशन झालं तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस अमेंडमेंट करून दिले जाणार नाहीत, हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही दिलेली कोणतीही माहिती कोणत्याही क्षणी जर चुकीची किंवा रॉंग आढळली तर तुमचं टर्मिनेशन इमिजिएटली करण्यात येईल. त्यानंतर नार्कोटिक्स किंवा तुम्ही कोणत्या अंमलाखाली असाल, औषधं वगैरे घेत असतील तर ते पण डिक्लेअर करणं गरजेचं आहे. हे जे नार्कोटिक्स स्पेसिफिकली बँड आहेत, तर तुम्ही घेताना सापडला तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट करण्यात येईल ऑन द स्पॉट. आणि सबसिक्वेंट ॲप्लिकेशन झाल्यानंतर बाकीचे डॉक्युमेंटची सगळी स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यामध्ये जर काही गॅप्स अडकले तर तुम्हाला इनिजिबल किंवा इनव्हॅलिड तुम्हाला ठरवण्यात येईल. हा जो स्कॅनर आहे, हा जो QR कोड आहे त्याच्यावर आपण स्कॅन केलं की आपण या ठिकाणी या पेजवर येतो. आणि इकडे अप्लाय ऑनलाईन जो आहे इकडे क्लिक केल्यानंतर ही जी आहे प्लीज सिलेक्ट युअर करंट स्टेट. मी समजा जर महाराष्ट्र सिलेक्ट केलं, त्यानंतर तुम्ही जर ऑलरेडी इंडियन नेव्हीवर रजिस्टर नसाल तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता आणि त्यानंतर तुमचा अकाउंट ऑलरेडी क्रिएटेड असेल तर इकडे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढची जी ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती कळेल. तर अतिशय उत्कृष्ट संधी इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची आपल्यासमोर आहे आणि आपण या संधीचा फायदा घ्यावा अशी मनोमन अपेक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गप्पा मारतो, पहिला जॉब कसा मिळेल याच्याविषयीची माहिती देतो. त्याचबरोबर पुढच्या 20, 25, 30 वर्षामध्ये काय काय होऊ शकतं आपल्या करिअरशी याची पण आपण माहिती घेतो. तर आणि हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहताय. या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त मुलांपर्यंत मराठीमध्ये जास्तीत जास्त लवकर पोहोचू शकेल आणि आपण आपल्या करिअरची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे करू शकू अशी अपेक्षा आहे. यूट्यूब चॅनलला वन्स मोर अगेन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असे अनेक व्हिडिओ अपलोड करत जाऊ ज्याचा जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल. धन्यवाद.